नमस्कार, आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल। खान्देश कन्या व महिला विकास मंडळातर्फे सामाजिक कार्यकर्ता मंगलाताई बारी यांच्या पुढाकारातून शनिवारी जळगावातील रायसोनी नगरात मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन नवनिर्वाचित आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले। त्याचबरोबर आमदार भोळे यांचा खान्देश कन्या व महिला विकास मंडळ तसेच परिसरातील नागरिकांच्या वतीने मंगलाताई बारी यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला। खरं मी ताईंचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ताईंनी सतत एक सेवा म्हणून मला वाटतं त्याच्या महिला मंडळाच्या माध्यमातून बऱ्याच गरजू लोकांना मदत करण्याचं कार्य केलेलं आहे, म्हणून ताईचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। आणि आज या शिबिराच्या माध्यमातून आपण डोळे तपासणी करणार आहोत। ज्यांना चष्मा लागेल त्यांना चष्मा मिळेल, त्यांना परमेश्वर कोणाचे वेळ येऊ नये, पण जर कोणाला वाटतं की काही मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचं असेल तर आपण ते ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये करून देऊ। त्यांना ज्या ज्या अडचणी असतील त्या मला वाटतं ते डॉक्टर सांगतील तसं आपण सिव्हिलला त्याची नोंद घ्यावी आणि आपण त्यांना पूर्ण ट्रीटमेंट देण्याचं औषधीपासून तर ऑपरेशनपर्यंत सहकार्य करू। सर्वांना विनंती करेल की कदाचित आपल्यावरती वेळ येऊ नये, पण दुवा म्हणून जनता आणि सरकार मधला दुवा म्हणून मला वाटतं आपण काम करण्याचा प्रयत्न करूया। तोच प्रयत्न आदरणीय मंगलाताईने केलेला आहे आणि म्हणून मी पुन्हा मंगलाताईचं अभिनंदन करतो। पुन्हा सर्व नागरिकांचं तिसऱ्यांदा आम्हाला संधी दिली, सर्वांचे ऋण व्यक्त करतो। या नेत्ररोग तपासणी शिबिरात साधारण 250 नागरिकांनी आपले डोळे तपासणीचा लाभ घेतला। तसेच आवश्यक असल्यास त्यांना मोफत चष्मे देखील वितरित करण्यात आले। नेत्र तपासणीचा जे शिबिर घेण्यात आलेलं आहे ते मोबाईलमुळे जवळची जे दृष्टी आहे फार लोकांची कमी झालेली आहे आणि पेपर वाचता येत नाही, बारीक अक्षर लवकरच कमी वयांच्या महिला पुरुष मुलं यांना खूप त्रास होतो। तर मला असं कुठेतरी वाटलं की आपण हे शिबिराचा कार्यक्रम खान्देश कन्याच्या माध्यमातून घ्यायचा। माझं हा सामाजिक काम आहे आणि हे नेहमीच मी करत राहते। खान्देश कन्या महिला मंडळाच्या माध्यमातून विविध प्रकारचे कार्यक्रम मी नेहमीच घेत राहते। कधी शाली वाटण्या, थंडीच्या गोरगरिबांचे कामं करून देणे, ज्यांना शासकीय योजनेचं समजून देणं, ज्यांचे पती पत्नीमध्ये उद्धटपणा आला तिथे त्यांना समजून जोडवून देणं, असे बरेच काही कामं मी सामाजिक कार्यामध्ये करते। खान्देश कन्या महिला विकास मंडळ म्हणजे खान्देश कन्या महिला विकास करण्याच्या ऐवजी माझ्याकडे म्हणजे अशा काही नोंदणी आल्या भानगडी तक्रारी गरीब लोकांच्या, ज्यांना शासकीय काही मिळत नाही तसे माझ्याकडे यायला लागले। म्हणून हे मंडळ शासनाच्या कामांकडे लक्ष देऊन त्यांना समजायचं करून ते कामं करण्यास सुरुवात केलेली आहे। जवळजवळ 14 ते 15 वर्ष ह्या संस्थेला झालेले आहे आणि नेहमीप्रमाणे ते कामं चालू आहे आणि याच्यापुढे असेच वेगवेगळे उपक्रम करत राहते आणि याच्यापुढे करत राहील। यावेळी वंदना बारी, दीपा गवळी, कांचन पाटील, नंदा वाणी, कल्पना सोनवणे, शीला रगरे, सीमा शंकर, सुनीता पाटील, रत्नाकर पाटील, यशवंत विस्पुते, दीपक गवळी, रवींद्र पाटील, चेतन चौधरी, सुशील जगताप आदींनी परिश्रम घेतले। हेमंत पाटील, खान्देश प्रभात, जळगाव। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।